सो लेट्स स्टार्ट। मैंने बहुत सोचा प्रेस कॉन्फ्रेंस के बारे में जो गंभीर ने की थी, बहुत सोचा। मतलब म्हणजे मी एवढं शोधलं की बा गंभीरच्या साईडनं काय पॉझिटिव्ह विचार करू शकतो, अजून काय नवीन माहीत पडू शकते. भेटलं काहीच नाही. ते फक्त कारणं, गोष्टी टाळणं किंवा स्वतःला लपवून झाकणं, याच्याशिवाय प्रेस कॉन्फरन्समध्ये काहीच नाही भेटलं. कधी कोणी म्हणत होतं की बा ते ट्रॉफी माझी नाही आहे, ते मी नाही जिंकवली ना, कोणत्या प्लेअरनं जिंकवली, ते देशाची आहे, ते देशानं जिंकवली. कोणी म्हणत होतं एका चक्क्यानं वर्ल्ड कप नाही जिंकवलं, टीम जिंकवत असते. काय माहीत मग आता चॅम्पियन्स ट्रॉफी कोणी जिंकवली. हायेस्ट रन गेटर तर कोणी वेगळंच दाखवून राहिलं. तर कारण देऊ राहिला व्हाय तो भयंकरवाले. तर तिला काही मतलब नाही आहे त्या गोष्टीला, जसं गंभीर करू राहिलं. असंच जर चालत राहिलं तर रेड बॉल मध्ये आपले घोडे लागून जाते. रियालिटी कसं आहे, जोपर्यंत काही लोक होते, काही खिलाडी होते, काही काय नाव घेतो ना, समजून सगळं देतात, सगळे हुशार आहे. जोपर्यंत विराट कोहली होता टेस्टमध्ये, कोणाची हिंमत, कोणाची लायकी, कोणाची अवकात नव्हती इंडियाबद्दल असं बोलायची. किंवा इंडियाला आम्हाला थोडं आणखीन तळसवायचं होतं, घुटणार आणायचं होतं. कोणात दम होता एवढा म्हणायचं होता. दम कोणा म्हणून दाखवलं. थंड वाढलं हो सगळ्यांची दाखवून दिली विराट कोहलीनं. आज विराट कोहलीने म्हणून हे एवढं करू राहिले. काय म्हणावं आता या गोष्टीवर. तर हे झालं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. ठीक आहे. तर आता मागचं विसरल्यासाठी नाही चाललं की आपण हारलो, पण बेइज्जत होऊन हारलो. यंग टीम आहे, मग ते इंग्लंडवरून टेस्ट ड्रॉ केली, मग त्याच्यात म्हटलं तर आम्ही यंग टीम नाही, आम्ही गन टीम आहो. आता म्हणून राहिले नाही आम्ही गन नाही, आम्ही यंगच टीम आहो. ठरवून घ्या ना पहिले काय तर कोणती यंग टीम आहे. KL राहुल यंगमध्ये येते, जयस्वाल यंगमध्ये येते, गिल यंगमध्ये येते. पूर्ण नाव वाचू, ऋषभ पंत, वॉशी, बुमराह, सिराज, कुलदीप यादव, जडेजा. कोण यंगमध्ये येऊ राहिलं. स्वतःला वाचवण्यासाठी काही म्हणणं हे काही फायद्याची गोष्ट नाही. म्हणजे कसं आहे, आणि तुम्हाला गोष्ट सांगू, BCCI ना काहीच ॲक्शन नाही घेतली याच्यावर. म्हणजे BCCIचं म्हणणं आहे की बा हा ट्रान्झिशन पिरियड आहे तर इट्स ओके, 2027 पर्यंत कंटिन्यू आहे भाऊ. ते ऐकून खराब वाटलं. सोडून द्यायला पाहिजे होतं त्याला, खरं सोडून द्यायला पाहिजे होतं. जर एवढा देशभक्ती असती तर सोडून द्यायला पाहिजे होतं. कमीत कमी दुसरा कोणा सांभाळलं तरी असतं ते. VVS लक्ष्मण झाले, अजून कोणी खूप कोच आहे आपल्या इथं. कोच चांगले टेस्ट क्रिकेटर झाले आपल्या इकडून. असं नाही की बा कोणी टेस्ट क्रिकेटर झालंच नाही. राहुल द्रविड जर टेस्ट क्रिकेटबद्दल सांगत बसले तर 2-3 रात्र चालले जातील त्यांच्याशी सांगासारखं. एवढा आहे रेड बॉलमध्ये. ठीक आहे. तर आता रेड बॉल थोडं साईडला ठेवू आणि व्हाईट बॉल ODI बद्दल थोडं बोलून घेऊ. तर स्क्वॉड माहीत आहे सगळ्यांना, मी तरी स्क्वॉड एकदा रिपीट करून घेतो इंडियन टीमचा. ते त्यांची पाहून काही अर्थ नाही आहे, आपण आपलं पाहायचं माणसानं. स्क्वॉड ऐकून घ्या. कॅप्टन KL राहुल, ऋतुराज गायकवाड, जडेजा, यशस्वी, जुरेल, विराट, आपला प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, कार्यर, रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव. ओके. मी थोडा
कॉमन सेन्स म्हणजे डोकं नाही लावलं मी याच्यात, बस जस्ट विचार केला की बा काय होऊ शकते, का होऊ शकते, एकदम सिम्प्लिसिटी, एकदम सिम्पल वेनं प्लेइंग 11 बनायचं ट्राय केलं. आणि आय होप याच्यातले कमीत कमी 1 2 3 4 5 4 चुकून जातील, त्याच्यावरती नाही चुकत. 4 तर यार ते तर मॅक्स चूक आहे ना माणसाची, तेवढं तर एक्सेप्ट करायला लागते, करून घे जरा, एवढं तेवढं काही विशेष नाही तिच्याने. ठीक आहे, तर ऐकून घ्या प्लेइंग 11 जे मी बनवले ते काय सांगा, येऊ शकते नाही येऊ शकत. जर एकदम बेसिक डोकं लावलं तर येऊ शकते. ऐकून घ्या. ओपनर रोहित शर्मा जयस्वाल, ठीक आहे. 3 नंबर विराट, इथं काही विषय नाही आहे 3 नंबरचा, इथं माहीत आहे आपल्याला 3 नंबर कोण आहेत. 4 नंबरवर गडबड आहे जराशी. 4 नंबरवर तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड की पंत, या तिघांची गडबड आहे भाऊ. पंत मला नाही वाटत ऋषभ पंत खेळणार, पण तो इम्पॅक्टला खतरनाक सोडतो ऋषभ पंत. ते चले शांत का वरनं शांत का, तो ठीक आहे, तो काही विषय नाही. पण तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड हे दोघं एकसारखे प्लेयर आहे. नाही नाही, ऋतुराज गायकवाड थोडा वेगळा आहे, तो ओपनर आहे ना, तर तो पण त्याला ओपनिंग स्पॉट भेटणं थोडं मुश्किल आहे, कारण की जयस्वाल आहे. या तिघांमध्ये या एक जागेसाठी विषय आहे. 5 नंबर राहुल, 6 नंबर नितीश कुमार रेड्डी, खेळणार आहे नितीश कुमार रेड्डी. 7 नंबर जडेजा, 8 नंबर हर्षित राणा, 9 नंबर कुलदीप यादव, 10 नंबर प्रसिद्ध कृष्णन, 11 नंबर मेन बॉलर अर्षदीप. तर हे प्लेइंग 11 बनवून राहिली ठीकठाक. पण तुम्हाला माहिती आहे काय, हे थोडी वीक साईडही आहे. वीक साईड यासाठी वाटतं मला, कसं आहे बा, 4 नंबरचा स्लॉट. समजा तिथं पंत आला, मला पंतमध्ये काही म्हणजे भाई पंत खतरनाक प्लेअर आहे, पण तो त्याचा विषय आहे, तो एक तो चले तो शांत काय वरनं शांत काय, असं नाही की याची एवढी फिक्स जायचं की बा, ते तर कोणाचीच नाही आहे, तसा काही विषयच नसते. आणि मी पंतला त्या डायरेक्ट ठेवतही नाही की बा नाही यायचं, तर असा विषय तो 150 मारून टाकते, काही घेणं नाही पडत त्याला, तो 5 रनावर आउट होऊन जाते असा ऋषभ पंत. तर त्यांना या गोष्टीवर काही बोलणं अर्थ नाही आहे. ऋषभ पंतवर शरद लावणं हे तर खराब गोष्ट आहे. बा आज ऋषभ पंत एवढे रन मारण, नाही ते काही सांगू नाही शकत कोणी. तो दोघाही टीमची फाळून ठेवते, आपल्या म्हणजे त्याच्या स्वतःच्या टीमची आणि समोरच्याची अपोनंटची. 6 नंबर नितीश कुमार रेड्डी, भाऊचा फॉर्म एवढा नाही आहे, रिॲलिटी आहे. भाऊला आता काही कर लागन, बाकी काही प्रॉब्लेम वाटत नाही मला याच्यात, असं मला वाटते. आणि ते तगडे होऊन येतील. तिथेही टेम्बा कॅप्टन आहे. मिलरले नाही ठेवलं, काही समजलं नाही काऊन नाही ठेवलं. डेव्हिड मिलर त्यांचा फिनिशर आहे ना, म्हणून चांगला तगडा खिलाडी असं काही प्रॉब्लेम असू दे. स्क्वॉडमध्येच नाही आहे डेव्हिड मिलर, आणि त्या रबाडाही स्क्वॉडमध्ये नाही आहे. इथं बिना रबाडाची वाजवून टाकली त्यांना आपली. पण याच्या पाहू का होते, तो मुकाबला टक्करचा आहे. जर हेड टू हेड पाहिजे तर 5-5ची मॅच आहे ते, म्हणजे 50-50. पण तसं नाही, ते याच्या स्टॅटनं पाहिला तर 50-50 मॅच आहे ते. पण इमानदारीने जर विचार केला तर आता मॅच आपल्या साईडनं आहे जराशी. त्याच्यामागे कारण असं आहे, 2-3 गोष्टी सांगतो. जिथं मॅच आहे ते JCBL काय नाही, थांब, JCBL काहीतरी आहे ते स्टेडियमचं नाव, नंतर बहुते ते स्टेडियम रांचीमध्ये स्टेडियम आहे एवढं माहीत आहे. स्टेडियमचं नाव नंतर सांगून देणार. तर तिथं स्पिनरला सपोर्ट आहे, फास्ट बॉलरला सपोर्ट आहे, पण स्पिनरला जास्त सपोर्ट आहे. तिथं स्कोअर बनतात चांगले, 300, 320, 310 बढिया स्कोअर बनतात. तिथं हर्षित राणा खेळूला, अजून का पाहिजे. मला वाटलं होतं हर्षित राणा कॅप्टन बनन ODIचा, आता कोणी नाही आहे तर बनवून जाणार, नाही बनवलं. हे आश्चर्याची गोष्ट आहे की बा नाही बनवलो. ठीक आहे, तर ते जाऊ दे, राणाजी जाऊ दे, नंतर पाहू आपण राणाजीने. तर तिकडे तो थोडा स्पिनिंग ट्रॅक आहे.
आणि तिथं रोहित शर्माही आहे आता. आणि रोहित शर्माचा विषय असा आहे की आज भाऊनं प्रॅक्टिस मॅचमध्ये ताकातनं बाउंड्रीज मारल्या, ताकातनं लंबे लंबे मारले. विराट कोहली पाहायला लागत, ते सांगायची गोष्ट नाही आहे. रोहितची सांगायची गोष्ट नाही आहे, पण सांगत आहे एक गोष्ट, विराट कोहली त्याच फॉर्ममध्ये, आपल्या ज्या फॉर्ममध्ये असते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना तर असं करून ठेवलं, उठलं की रन, उठलं की रन, उठलं की रन. एखाद दिवशी नाही बनवले तर मग आपल्याला खराब वाटते, बा अरे यार रन नाही आले, असा विषय. खेळ राहुल आहे. पण एक गोष्ट सांगतो, गोष्ट अशी आहे की के एल राहुल जेव्हा कॅप्टन बनते त्यावेळेस विराट कोहलीची सेंचुरी येते. हे गोष्ट आहे भाऊ ऑब्झर्व करासारखी, की के एल राहुल जेव्हा जेव्हा कॅप्टन बनते त्यावेळेस विराट कोहलीची सेंचुरी येते. आणि किती खतरनाक कंडिशन असतो त्याची सेंचुरी येते विराट कोहलीची. तर आय होप सो, किती मॅचची सिरीज आहे, 3 मॅचची, तर 2 मॅचमध्ये सेंचुरी पाहायला भेटून गेली. ह्याच्यात चांगली गोष्ट का राहणार आहे की नाही. 2 मॅचमध्ये सेंचुरी पाहिजे. पण इन जनरल एक गोष्ट सांगून देतो, प्लेयरचं कसं असतं, एका प्लेयरचं कोणतेही 3 मॅचची सिरीज आहे तर एक मॅच खराब जाणार, पूर्णपणे खराब जाणार. दुसऱ्या मॅचमध्ये 70-80, 60-70, तिसऱ्या मॅचमध्ये सेंचुरी. अशी एक प्लेयरची गाथा असते एका हिस्ट्रीमध्ये. तर भाऊ यावेळेस काय होते काय होते, पण कसं आहे माहिती आहे काय, हा मुकाबला मला जसं वाटते तो आहे 60-40. वाढू तेच राहिला यार, 60 आपली इंडियाची साईड, 40 त्यांची साईड. कारण कसं आहे, अर्षदीप बंबू टाकून देईन त्यांच्यात, जडेजा बंबू टाकून देईन त्यांच्यात, आणि हा काय नाव आहे, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, हे सोडणार नाही आहे हो. ते टेस्टमध्ये झालं, ते आता काय झालं तर, पण तुम्ही ओडियात पाहिजे. आता ओडियामध्ये काय होणार, तर ओडियामध्ये हलवू नाही देऊ आपण, काही ना काही खतरनाक करू. म्हणजे हा टक्करचा मुकाबला, मी असं नाही म्हणत, याच्यापेक्षा खतरनाक खतरनाक टीमला पाडेल हा आपण. अगर मैं अपनी जवानी की किस्से सुना दूँ, तो डायलॉग आपल्यासाठी बनला आहे. तर ओडियामध्ये मजा येणार आहे असं मला वाटते. ओडिया कधीची आहे, 28 30 तारखेची, 30 तारखेची आहे ओडिया. आजची 28 आहे, रात्री 12 वाजले, म्हणजे 27 तारीख होती तर 12 वाजले, 12 वाजून गेले. तर एक गोष्ट आहे. आणि ऋषभ पंतचा एक स्टॅट सांगून देतो की ऋषभ भाऊची ओडियामध्ये ॲव्हरेज 33ची आहे आणि स्ट्राईक रेट 106 आहे. टिपिकल ऋषभ पंत. तिलक वर्मा खेळलाच पाहिजे सांगू मी. तुम्हाला काय वाटते, वॉशिंग्टन सुंदर येणार का अंदर? वाशी भाई ओडीआयमध्ये तगडा असन तो, असन म्हणजे आहेच तो, त्याचा काही विषय नाही. पण टीममध्ये कसं आहे ना, मग कुलदीपला काढा लागेल साईडला. कुलदीपला बसवा, नितीश कुमार रेड्डीला बसवा, नाही तर राणा तर बसन नाही. मी गॅरंटेड देतो राणा नाही बसत. पण तुम्हाला गोष्ट सांगू, राणा बसला तर वाशी येणार. नाही एक बॅटर एक्स्ट्रा खेळवा. ते पिच आहे स्पिनिंग पिच, ठीक आहे. तर स्पिनर आपल्यापाशी कोण कोण आहे, जडेजा झालं, कुलदीप झालं, आणि समजा 3 आला वाशी, आणि मग फास्ट बॉलर 3 होऊन जाणार ना, अर्शदीप, प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश कुमार रेड्डी. आय होप सो आता नितीश कुमार रेड्डीपासून बॉलिंग चांगली करून घे हो. तू ऑलराऊंडरच्या हिशोबाने खेळला तर ऑलराऊंडर सारखी कामही करतच आहे. कामं काय, बॉलिंग देतच नाही तर हातातून घेऊन हिसकून मारा तो, अशी गोष्ट आहे ती. सो हे गोष्ट आहे. अजून मी काही स्टॅट्स आणतो, काही गोष्टी आणतो जी आपल्याशी बोलू. आणखीन वातावरण गरम आहे सध्या, सगळ्यांचे रक्त खवळलेले, सगळ्यांची नजर ओडियावर आहे, जे की असली पण पाहिजे. प्रार्थना करा, गुड विशेस जे काही असेल ते, किंवा रोहित शर्मा, विराट कोहलीचे आणि बाकी सगळ्या टीमचे, चांगल्या चांगल्या टीमचे चांगले रन येऊन जाऊ.
आणि मावळून जाऊ, एकदम वन सायडेडली हारून टाकावं साऊथ आफ्रिकाला, की गेमची हवाही नाही लागू द्यावं. असं नाही, पण खतरनाक हरवावं, म्हणजे बेइज्जत करून हरवणं ज्याला म्हणतात तसं हरवावं साऊथ आफ्रिकाला. टेंबाच्या याच्यात तर नाही, टेंबानं आपल्या जे बंबू देऊन दिला टेस्टमध्ये, आपण ओडियामध्ये करू त्याचं काय करायचं येतं. आय होप सो. बाकी पाहू का होतं समोर. चलो, गुड नाईट, बाय बाय.